वारसात भेटलेली संपत्ती नाहीये मित्रा. आपल्याला आपल्याकडे सर्व शून्यातून तयार करायचं आहे. त्यामुळे संयम तर ठेवावा लागेल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वास आपल्या विश्वास अकॅडमी ठाणे या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर बघा, आज एक जबरदस्त ट्रिक घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे तुमची आहे भूमिती. ठीक आहे, भूमितीमध्ये हा एक टॉपिक आहे, भरपूर क्लासेसमध्ये शिकवलं नाही. हालाकी तुम्ही जर पोलीस भरती वगैरे करत असाल तर पोलीस भरतीला यावर प्रश्न विचारलेला नाही. ठीक आहे, पण तुम्ही ज्या टेस्ट सिरीज देताय तर हल्ली कसं आहे, टेस्ट सिरीज आपली टेस्ट सिरीज कशी जबरदस्त होईल आणि कशी कठीण असेल आणि पोरगाचं कसं लागतील, तर अशा टेस्ट सिरीज बनवल्या जातात. तर याच्यावर भरपूर जणांनी मला प्रश्न पाठवला, सर यावर घ्या. आजचा व्हिडिओ एकदम मास्टर व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओच्या बाहेर एक बी प्रश्न जाणार नाही आणि जेवढे टाईप आहेत तेवढे मी कव्हर केलेले आहेत. एकदम बेसिक पासून बघा आणि हाच मी बॅच मध्ये सुद्धा अपलोड करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, नोट्स बनवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, प्रत्येक टाईप मी याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. शेवटी एक प्रश्न देईल, तो सोडवा, त्याचं उत्तर मला कमेंट मध्ये द्यायचं आहे. चालेल, त्यामुळे जास्त वेळ न घेता करूया सुरुवात. ठीक आहे, बघा, सुसम बहुभुजाकृती भूमितीची आहे. सुसम बहुभुजाकृती मी पण हा टॉपिक माझ्या बॅच मध्ये टाकला नव्हता. ठीक आहे, पण आता अपलोड करतो. ओके, तर बघा, ऍप प्रत्येकाने डाउनलोड करा. काही अडचण असेल 7738777366 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा, कॉल करू नका. ओके, वीकेंड मध्ये काही आपल्या बॅचेस सुरू आहेत, याबद्दल मी शेवटी बोलणारच आहे. ठीक आहे, तर तरी तुम्ही बघू शकताय. ठीक आहे, या काही बॅचेस आहेत. ही पोलीस भरतीसाठी वर्दी बॅच आहे. ठीक आहे, टोटल PYQ, त्यानंतर टेस्ट सिरीज आहे. तर बघा, सुसम बहुभुजाकृती काय, सुसम बहुभुजा. सुसम बहुभुजाकृती म्हणजे काय असतं बघा, सुसम बहुभुजा बहुभुजाकृती बहुभुजाकृती. ओके, आता या नावातच सर्व काही साम्य आहे, सर्व नावातच आहे. सुसम, सम म्हणजे सारखा, सम म्हणजे काय असतो, सारखा सारखा. ठीक आहे, बहु म्हणजे बघा, बहु म्हणजे जास्त, बहु म्हणजे जास्त, भुजा म्हणजे बाजू, भुजा म्हणजे बाजू, आणि कृती म्हणजे आकृती, आकृती आकृती. बघा, शब्दाची फोड करता का, मराठी शिकवतो ना आपण, त्यामुळे शब्द फाडून सांगतो, डायरेक्ट ऑपरेशन. बघा, सुसम, सम म्हणजे सारखा, बहु म्हणजे जास्त, भुजा म्हणजे बाजू, आणि आकृती म्हणजे आकृती. आलं लक्षात? मग याची व्याख्या करायची झाली, ज्याला जास्त बाजू आहेत आणि त्या समान आहेत अशी जी आकृती आहे तिला काय म्हणतात, सुसम बहुभुजाकृती. मग याची एकच फिगर येते का, नाही ना, याच्यामध्ये जेवढ्या काही आकृत्या आहेत तेवढ्या येतात. आकृती त्रिकोण येऊ शकतो, चौकोन येऊ शकतो, चौकोन येऊ शकतो, पंचकोन येऊ शकतो, षष्टकोन येऊ शकतो, अष्टकोन येऊ शकतो. असे सर्व आकृत्या यामध्ये येऊ शकतात. आलं लक्षात? सर्व आकृत्या यामध्ये येऊ शकतात. मग त्या कोणत्याही असू शकतात. आलं लक्षात? मग त्या आकृत्या काय आहेत ते आपण बघणार आहेत. त्यानंतर यावर कशा टाईपचे प्रश्न असतील आणि कोणत्या ट्रिक वापरल्या पाहिजेत यावर आपण चर्चा करणार आहे. बघा, सुसम बहुभुजा म्हणजे, सुसम म्हणजे एकच असा जसं त्रिकोण घेतला तर फक्त त्रिकोण येतो असं नाही. अशी सर्व आकृत्या ज्याच्या बाजू कशा आहेत, जास्त बाजू आहेत आणि त्या कशा आहेत, समान आहेत. ठीक आहे, आकृती म्हणजे काय, सुसम बहुभुजा कृती. आता आकृत्यांचा जर आपण विचार केला तर बघा, जसं आपण एखादा त्रिकोण घेतला, त्रिकोण बघा, हा 3 बाजू आहे, काय आहे, त्रिकोण आहे. बघा, याला किती बाजू आहेत, 3. ठीक आहे, हे काय झालं, आपला त्रिकोण झालेला आहे, त्रिकोण. याला आपण काय म्हणतो, त्रिकोण. मग याच्या बाजू जर घेतल्या, तर बाजू किती आहेत, 3 बाजू आहेत. किती बाजू आहेत, 3 बाजू. ठीक आहे, जर आपण आता चौकोन घेतला, चौकोन काय घेतला, चौकोन, चौकोन घेतला. ठीक आहे, याला किती बाजू आहेत, याला 4 बाजू आहे. चौकोन, याला किती आहेत, 4 बाजू. चौकोन, याला 4 बाजू आहेत. समजा आपण पंचकोन घेतला, काय घेतला, पंचकोन. पंचकोन बघा, हा झाला आपला पंचकोन. काय झाला, पंचकोन. बघा, 5 कोण आहे, याला म्हणतो आपण पंचकोन. काय म्हणतो, पंचकोन. मग याला किती बाजू आहेत, 5 बाजू आहेत. किती बाजू आहेत, 5 बाजू आहेत. जसं अजून एक घेतला, समजा षटकोन घेऊ. काय, षटकोन सुद्धा घेऊ शकतोय.
सप्तकोन घेऊ शकतोय, अष्टकोन घेऊ शकतोय, काही तुम्ही जे असेल ते. ठीक आहे बघा, षष्टकोन घेतला तर 1, 3, 4, 5 आणि 6. हे काय झाला तुमचा षष्टकोन. आलं लक्षात. षष्टकोन, षटकोन किंवा षष्टकोन किंवा याला तुम्ही षटकोन म्हणू शकताय. काय म्हणू शकताय? षटकोन. आलं लक्षात. षटकोन. लिखी रे बाबा. षटकोन. ठीक आहे. किती कोण असतील? 6 कोण असतात. आता बघा, यांचं जर आपल्याला माप लक्षात ठेवायचं असेल तर आपल्याला भरपूरदा विचारतात आंतरकोन. ठीक आहे. मग 18चा पाडा लक्षात ठेवा. कितीचा? 18चा पाडा. मग बघा, 18 एके 18, 18 दुनी 36, 18 त्रिक 54, 18 त्रिक 54, 18 चोक 72. आता मला सांगा, हा 18चा पाडा लिहिला मी, 18चा पाडा लिहिला. लक्षात घ्या बघा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180. मग याच्यावर फक्त 1 शून्य वाढवा, याच्यावर फक्त 1 शून्य वाढवा, आणि हा भरतीला कुठेतरी प्रश्न विचारला आहे, पंचकोणांच्या मापांची बेरीज किती असते? तर 540 असते. पंचकोणांच्या मापांची बेरीज किती असते? 540. षटकोणाची मापांची बेरीज किती असते? 720. आपल्याला सप्तकोन विचारलं तर 900. आपल्याला अष्टकोन विचारलं तर 1080. ठीक आहे. 18चा पाडा पुढं पुढं वाढत जातो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. हे काय आहेत? हे त्रिकोण आहेत. आता हे सर्वच्या सर्व बहुभुजा आहेत का? तर बघा, बहुभुजा आहेत का? सुसम बहुभुजा आहेत का? बघा, हे सर्वच्या सर्व विचार जर केला तर हे या सर्वच्या सर्वचा जर आपण विचार केला, हे सुसम सुसम बहुभुजा बहुभुजाकृती आहेत का? तर हे सर्वच्या सर्व आहेत. आता कसं ओळखायचं? बघा, सुसम बहुभुजा आहेत का? जसं मी हा घेतला त्रिकोण, बरोबर आहे, आणि हा पण घेतला मी त्रिकोण. हा पण घेतला काय? त्रिकोण. आपण काय घेतला? त्रिकोण घेतला. बघा, हे दोन्ही पण काय आहे? त्रिकोण आहेत. दोन्ही पण काय आहेत? त्रिकोण आहेत. मग आता लक्षात घ्या, या दोघांमध्ये सुसम बहुभुजाकृती कोणती? हा पण त्रिकोण आहे, हा पण त्रिकोण आहे, हा पण त्रिकोण आहे, हा पण त्रिकोण आहे. लक्षात घ्या, याला आपण सुसम बहुभुजा म्हणू शकतो, याला म्हणू शकत नाही. सुसम बहुभुजा म्हणजे काय? त्याच्या सर्वच्या सर्व जे बिंदू आहेत ते कसं आहेत? एकमेकांना जोडलेले असतात. किंवा सर्व आकृत्या कशा पाहिजेत? बंदिस्त पाहिजेत. कशा पाहिजेत? बंदिस्त पाहिजेत. लक्षात ठेवा, सुषम बहुभुजा म्हणजे काय? सर्व सर्व आकृत्या आकृत्या कशा पाहिजेत? बंदिस्त पाहिजेत. कशा पाहिजेत? बंदिस्त. कशा पाहिजेत? बंदिस्त पाहिजेत. त्याला आपण काय म्हणू शकतो? सुसम बहुभुजाकृती म्हणू शकतोय. मग इथं ही बंदिस्त आहे का? नाही, ही बंदिस्त नाही, म्हणून तिला आपण सुसम बहुभुजा म्हणू शकत नाही. लक्षात आलं का? ही काय आहे? तुमच्या सर्वच्या सर्व फिगर ज्या बंदिस्त असतील त्याला काय म्हणतो आपण? सुसम बहुभुजाकृती म्हणतो. आता बघा, याच्यावर काही फॉर्म्युले कसे तयार होतात हे लक्षात घ्या, आणि ते लक्षात घेतल्याच्या नंतर आपण काय करणार आहेत? लगेच आपण काय करणार आहेत? सुरुवात करणार आहेत उदाहरणाला. ठीक आहे. थोडं बेसिक वर लक्षात घ्या. जसं जसं आपण समजा मी समजा पहिला फॉर्म्युल्याचा जर विचार केला किंवा पहिल्या ट्रिकचा विचार केला, तर बघा, सुसम बहुभुजाच्या आंतरकोन आणि बाह्यकोन. बघा, सुसम बहुभुजाकृतीचा आंतरकोन आंतरकोन प्लस बाह्यकोन बाह्य कोन, आंतरकोन व बाह्य कोन या दोघांच्या मापांची बेरीज ही किती असते रे? 180 अंश असते. किती असते? 180 अंश. कसं? उदाहरणार्थ समजा समजा मी घेतलं हा एक त्रिकोण घेऊ आपण. ठीक आहे. हा एक त्रिकोण घेतला समजा. हा त्रिकोण घेतला. काय घेतला? हा त्रिकोण घेतला. मग हा त्रिकोण घेतला आणि या त्रिकोणला समजा मी इकडे वाढवलं. इकडे काय केलं? वाढवलं. या त्रिकोणाला काय केलं? वाढवलं. समजा ही जर अशी आकृती घेतली, तर याला रेषीय जोडीतील कोण म्हणतो. काय? रेषीय जोडीतील कोण म्हणतो. रेषीय जोडीतील कोण म्हणतो. आणि यांच्या मापांची बेरीज जर इथं जर बघितला तर ही पूर्ण रेषा किती मापांची असते? 180 अंशाची असते. किती असते? 180 अंशाची असते. किती असते? 180 अंश. मग आता हे आहे तुमचं. बघा, याच्यामध्ये बघितलं तर हा काय? त्याचा अंतरकोन आहे. हा काय? त्याचा अंतरकोन आहे. अंतरकोन आहे.
आणि इकडे बाहेर बघितला तर हा आहे त्याचा बाह्य कोन आहे. काय आहे? बाह्य कोन. काय आहे? बाह्य कोन. मग अंतरकोन आणि बाह्य कोन या दोघांची जी बेरीज असते ती किती असते? 180 अंश असते. किती असते? 180 अंश. ओके, 180 अंश असते. हे झालं आपलं पहिलं. दुसऱ्या फॉर्म्युल्याचा जर आपण विचार केला, दुसऱ्या फिगरचा जर आपण विचार केला, तो म्हणजे काय? बघा, सर्व बाह्य कोनांच्या मापांची बेरीज. लक्षात घ्या, सुसम बहुभुजाकृतीच्या सुसम, बघा हे सुसम प्रत्येक वेळी लिहत नाही, सुसम बहुभुजाकृती कृतीच्या, बघा सुसम बहुभुजाकृतीच्या प्रत्येक प्रत्येक बाह्य बाह्य प्रत्येक प्रत्येक बाह्य किंवा सर्व बाह्य, प्रत्येक नका घेऊ, सर्व बाह्य कोनांच्या मापांची बेरीज असं घ्या. आकृतीच्या सर्व बाह्य बाह्य कोनांच्या कोनांच्या मापांची बेरीज मापांची बेरीज बेरीज 360 अंश असते. किती असते रे? 360 अंश असते. किती असते? 360 अंश असते. आलं लक्षात? किती असते? 360 अंश असणार आहे. ठीक आहे, मग लक्षात घ्या, काय सुसम बहुभुजाकृतीच्या सर्व बाह्य कोनांच्या मापांची बेरीज किती असणार आहे? 360 अंश असणार आहे. मग आता आपल्याला बाह्य कोनांच्या मापांची बेरीज झाली. मग आपल्याला समजा ही त्रिकोण आहे, मग याला 3 कोन आहेत. किती आहेत? 3 कोन. मग आपल्याला एका कोनाची बेरीज जर काढायची असेल, म्हणजे प्रत्येक बाह्य कोन काढायचा असेल, प्रत्येक बाह्य कोन काढायचा असेल तर कसं केलं जातं? प्रत्येक बाह्य कोन. मग तिसरा पॉईंट लिहून घ्या. बघा, आपल्याला जर सुसम बहुभुजाकृतीचा प्रत्येक बाह्य कोन काढायचा असेल, काय? प्रत्येक बाह्य कोन, प्रत्येक बाह्य कोन काढायचा असेल, काढायचा असेल असेल बाह्य कोन काढायचा असेल तर काय केलं जातं? बाह्य कोन काढायचा असेल, मला सांगा, सर्व बाह्य कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 360 असते. किती असते? 360 असते. मग मला सांगा, प्रत्येक बाह्य कोन जर मला काढायचा असेल तर कसं होईल? 360 तर सर्व बाजूंची बेरीज, आणि याला छेदामध्ये याला कशाने भागलं जातं? बाजूनी भागलं जातं. कशाने भागलं जातं? बाजूनी भागलं जातं. जसं आपण क्वेश्चन घेतला, समजा त्रिकोण घेतला, त्रिकोण, मग त्रिकोण जर आपण घेतला, त्रिकोण याच्या बाह्य कोन यांच्या बाजू काढायच्या आहेत, किंवा आपण चौकोन घेऊ, बाह्य कोन घ्या किंवा चौकोन घ्या किंवा त्रिकोण घ्या, काही घ्या. समजा आपण चौरस घेतला, चौरस काय घेतला? चौरस घेतला. याची प्रत्येक बाजू आपल्याला काढायची आहे. मग चौरस याला किती आहेत? 4 बाजू आहेत. किती आहेत? 4 बाजू आहेत. मग याचं प्रत्येक बाह्य कोन काढायचा असेल तर आपण 360 ला काय करणार? 360 ला काय करणार? 4 ने भागणार. 4 नवे 36, म्हणजे प्रत्येक कोन किती अंशाचा असणार आहे? 90 अंशाचा असणार आहे. कितीचा असणार आहे? 90 अंशाचा असणार आहे. समजलं का रे? ठीक आहे, हे 3 गोष्टी लक्षात आल्या. सुसम बहुभुजाकृतीचा अंतरकोन आणि बाह्य कोन 180 अंशाचा असतो. त्यानंतर सुसम बहुभुजाकृतीचे सर्व बाह्य कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. आणि प्रत्येक बाह्य कोन काढण्यासाठी आपण काय करणार? 360 छेदामध्ये काय करणार? बाजू करणार आहे. याच्यावर पण प्रश्न आपल्याला सोडवता येतात. ठीक आहे, याच्यावरही प्रश्न सोडवता येतात, यावरूनही आपल्याला प्रश्न सोडवता येतात. त्यामुळे हे दोन्ही पॉईंट महत्वाचं आहेत. आणि शेवटचं एक लाईन राहिलेली बघा. आता समजा आपल्याला बाह्य कोन झाला, आपल्याला अंतरकोन काढायचा असेल. काय काढायचं असेल? अंतरकोन. चौथी एक महत्वाचा पॉईंट, चौथा बघा, अंतरकोनांच्या मापांची जर बेरीज आपल्याला काढायची असेल, सुसम बहुभुजाकृती सुसम बहुभुजाकृतीच्या अंतरकोनांच्या मापांची बेरीज, अंतरकोनांच्या मापांची बेरीज काढायची असेल अंतरकोनांच्या मापांची बेरीज काढायची असेल तर काय केलं जातं? बघा, आपल्याला काय करायचे? मापांची बेरीज करायची. जसं याच्यासाठी काय करायचं? बघा, n-2 गुणिले काय करायचं? 180 अंश. 180 अंश. n-2 गुणिले 180 अंश. काय? आता बघा, आपल्याला काय काढायचं आहे?
आंतरकोन काढायचा आहे. मग उदाहरणार्थ जर आपण घेतलं, क्वेश्चन जर घेतला बघा, त्रिकोण घेतला, त्रिकोण काय घेतला, त्रिकोण. मग त्रिकोणाला किती बाजू असतात, त्रिकोणाला 3 बाजू असतात. त्रिकोणाला किती बाजू असतात, त्रिकोणाला 3 बाजू असतात. पंचकोनला 5 बाजू असतात. ठीक आहे, मग आपल्याला काय काढायचं आहे, आंतरकोन काढायचं. हे त्रिकोणाचं काय काढायचं, आंतरकोन काढायचं. मग आपण काय करणार, हे तीन n म्हणजे काय, n म्हणजे काय बाजू, 3 - 2 आणि गुणिले काय करणार, 180. मग 3 मधून 2 गेले, किती राहिलं, 1 गुणिले 180 बरोबर किती आलं, 180. आणि आपल्याला इथं भेटलेलं आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज काय असते, 180 असते. भेटलेलं आहे. ठीक आहे, या प्रकारे आपण सोडवू शकतो. बघा, अजून एक याच्यामध्ये पाचवा एक महत्वाचा मुद्दा आहे. बघा, आता आपण हे आंतरकोन काढला. जसं आपण काय काढलं होतं बघा, आपण काय काढला, बहुभुजा सर्व बाह्य कोन काढले, तसे सर्व आंतरकोन काढले. पण प्रत्येक बाह्य कोन काढायचं असल्यावर आपण या प्रकारे, मग तसं प्रत्येक आंतरकोन काढायचं असेल तर बघा, प्रत्येक आंतरकोन काढायचा असेल, प्रत्येक आंतरकोन काढायचा असेल तर काय केलं जातं, प्रत्येक आंतरकोन काढायचा असेल तर बघा सेम राहील. आंतरकोन काढण्यासाठी बघा, n - 2 गुणिले 180 आणि याला काय केलं जातं, n ने भागलं जातं. कितीने भागलं जातं, याला n ने भागलं जातं. कितीने, n ने भागलं जातं. जसं उदाहरणार्थ घेतला आपण चौकोन. काय घेऊ, चौकोन. मग चौकोनाला किती बाजू असतात, चौकोनाला 4 बाजू असतात. 4 बाजू चौकोनाला 4 बाजू. मग बघा, n म्हणजे 4, n - 2 गुणिले 180 आणि n किती आहे, 4 आहे. आता हे 4 कट करू नका, 4 कट करू. 4 मधून 2 गेले, 2 गुणिले 180 छेदामध्ये काय आलं, 4. छेदामध्ये काय आलं, 4. मग भाग दिलं, बे एके बे, बे दुनी 4, बे एके बे, बे नवे 18. किती आलं, 90 अंश आलेलं आहे. किती आलेलं आहे, 90 अंश आलेलं आहे. अलग लक्षात काय आलेलं आहे, 90 अंश आलेलं आहे. ठीक आहे, मग आपल्याला प्रत्येक आंतरकोन काढायचा असेल तर आपण काय करतो, n - 180 छेदामध्ये n. आपल्याला जर सर्व आंतरकोन काढायचे असतील तर n - 2 गुणिले 180 गुणिले काय करतो, 180. जर आपल्याला विचारलं की सर्व बाह्य कोनांच्या मापांची बेरीज किती असते, 360 अंश असते. आपल्याला प्रत्येक बाह्य कोन काढायचा असेल तर 360 छेदामध्ये बाजू. आता लक्षात घ्या, अजून एक शेवटचा मुद्दा इथं राहिलेला आहे. तो म्हणजे आपल्याला कर्ण काढायला सांगतात. काय काढायला सांगतात, कर्णांची संख्या. बघा, शेवटचा पॉइंट आहे तो म्हणजे 6वा, कर्णांची संख्या काढा. आपल्याला देतील सुसम बहुभुजाकृती देतील, त्याच्या बाजू देतील, जे काही देतील त्यावरून आपल्याला काय काढायचे, कर्ण काढायचे. मग कर्ण जर आपल्याला काढायचं असेल तर कर्णासाठी n कंसामध्ये n - 3 छेदामध्ये काय केला जातो, 2. हे काय आहेत, आपल्याला कर्ण काढायचा असेल तर. उदाहरणार्थ समजा आपण घेतला पंचकोन. उदाहरणार्थ बघा, उदाहरण घेतला पंचकोन. मग पंचकोन घेतला, पंचकोनला किती बाजू असतात, 5 बाजू असतात. किती असतात, 5 बाजू असतात. मग मी काय करणार, 5 - 3 छेदामध्ये काय येणार, 2. मग 5 गुणिले 5 मधून 3 गेले, 2 छेदामध्ये 2 कॅन्सल झाले. किती कर्णे येतील, 5 कर्णे येतील. किती कर्णे येतील, 5 कर्णे. कसं सर कर्ण कसं काढता येतील, जशी पंचकोन मी काढला, ही झाली माझी पंचकोनाची आकृती. ही काय झाली माझी पंचकोनाची आकृती. यस सर, हे झालं माझं पंचकोन. 1 2 3 4 आणि 5. मग इथून मला आकृती काढायची असेल तर बघा, 1 2 3 4 आणि 5 आले का, 5 कर्ण. हे काय झाले माझे 5 कर्ण. बघा, 1 2 3 4 आणि 5 आले, 5 कर्ण काढता. मग आपल्याला हे आकृतीवरून काढायला थोडीशी अवघड जाईल. फिगर काढल्याच्या नंतर तुम्हाला असं मोजता येईल की ह्या 5 रेषा आहेत म्हणजे 5 कर्ण.
परंतु असं न करता जर मोठी डायग्राम दिली तर थोडंसं अवघड होतो. मग त्यासाठी आपल्याला पंचकोन काढायचा असेल तर n-3 छेदामध्ये काय करतो 2 करतो. यावरून आपल्याला कर्ण काढता येतो. पुन्हा एकदा रिव्हिजन करू. बघा आपण काय बघत होतो, सुसम बहुभुजाकृती. सुसम बहुभुजाकृतीची बघा हे जर तुमच्या लक्षात असेल तर प्रत्येक प्रश्न तुम्ही हँडल करू शकता. प्रश्न कसा सोडवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा आंतरकोन आणि बाह्यकोन यांची बेरीज किती असते? सुसम बहुभुजाकृतीचा आंतरकोन आणि बाह्यकोनांची बेरीज 180 अंश असते. प्रत्येक बाह्यकोन सुसम बहुभुजाकृतीचा सर्व बाह्यकोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते आणि प्रत्येक बाह्यकोन काढण्यासाठी 360 भागिले काय करतो आपण बाजू करतो. n करत नाही, बाजू करतो. बघा 360 छेदामध्ये बाजू करतो. त्यानंतर महत्वाचं आपल्याला बाह्यकोन झाला आंतरकोन काढायचा असेल की सुसम बहुभुजाकृतीच्या आंतरकोनाची मापांची बेरीज जर काढायची असेल तर n-2 गुणिले 180 आणि प्रत्येक आंतरकोन काढायचा असेल तर n-2 गुणिले 180 छेदामध्ये काय करतो n करतो. छेदामध्ये n, बाजू नाही. बघा छेदामध्ये n म्हणजे जेवढे काही n ची किंमत आहे ती काय टाकायची छेदामध्ये. आणि जर आपल्याला कर्ण काढायचा असेल, कर्ण किती असतील तर n-3 छेदामध्ये 2 अशावरून आपण काय काढतो कर्ण काढतो. चल आता पहिल्या टाईप कडे जाऊया. पहिल्या टाईप वरचा प्रश्न आपण सोडवणार आहे. तो काय आहे बघा लक्षात घ्या. पहिल्या टाईप वरचा प्रश्न कसा आहे ठीक आहे. टोटल याच्यामध्ये 3 ते 4 टाईप आहेत ते आपण कंप्लीट करणार आहे. बघा प्रकार 1 मध्ये काय आहे लक्षात घ्या. एका सुसम बहुभुजाकृतीला 8 बाजू आहेत तर तिचा प्रत्येक आंतरकोन किती अंशाचा असेल. लक्षात घ्या आपल्याला काय विचारलं, तिचा प्रत्येक आंतरकोन काय विचारला, प्रत्येक आंतरकोन किती अंशाचा असेल. आता मला सांगा प्रत्येक आंतरकोन जर मला काढायचा असेल, प्रत्येक आंतरकोन काढायचा असेल तर तुम्हाला ट्रिक काय सांगितली आहे, n-2 180 छेदामध्ये n. प्रत्येक आंतरकोन काढण्यासाठी काय n-2 गुणिले काय करतो बघा n-2 180 आणि छेदामध्ये काय घेतो n. हा काय आला माझा प्रत्येक आंतरकोन काढायचा असेल. काय प्रत्येक आंतरकोन काढायचा असेल, प्रत्येक आंतरकोन. मग आता मला सांगा 8 बाजू म्हणजे n ची किंमत किती आली, n ची किंमत आली 8. मग 8-2 कंस कंप्लीट 180 छेदामध्ये काय आला माझा 8 आलेला आहे. छेदामध्ये काय आलेला आहे 8. याला सोडवल्यावर बघा 8 मधून 2 गेले 6 गुणिले 180 छेदामध्ये काय येणार आहे 8. छेदामध्ये काय येणार आहे 8. भाग दिलं बे3 बे4 बे2 बे9 बे4 आणि बे5. आपल्याला काय करावं लागेल 3 गुणिले 45 3 गुणिले 45 5 त्रिक 15 हातचा आला 1 4 त्रिक 12 आणि 1 13 म्हणजे आले किती 135 अंश. 135 अंश ते काय असेल किती अंशाचं असेल 135 अंश. पर्याय क्रमांक 4 हे काय असेल त्याचं योग्य उत्तर असणार आहे. बघा आपल्याला काय विचारलं, प्रत्येक आंतरकोन विचारलेला आहे. बघा मी प्रत्येक टाईपचा प्रश्न घेतलेला आहे. पटीवरचे प्रश्न तुम्हाला घेतलेले आहेत ठीक आहे. त्यामुळे शेवटपर्यंत राहा. डायरेक्ट तुम्हाला वाटेल की हा मला हे सोपे सोपे प्रश्न आहेत असं काय करू नका. बघा आपल्याला हे पण आहेत. आता बघा हे असे सुद्धा प्रश्न आहेत. एका सुसम बहुभुजाकृतीचा आंतरकोन हा बाह्यकोनाच्या 3 पट आहे. किती पट आहे 3 पट आहे. तर ती आकृती किती असेल. हे पटीवरचे सुद्धा उदाहरण घेतलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक टाईप मी इथं कव्हर केलेला आहे. त्यामुळे एकदम सुरुवातीपासून जरी सोपे सोपे प्रश्न वाटत असतील, मी जास्त प्रश्न घेतले नाही, 1-1 2-2 प्रश्न ठेवलेले आहेत प्रत्येक टाईप मध्ये. बघा सेम प्रश्न तो समजला नसेल तर हा प्रश्न सेम आहे. काय म्हणतो की एका सुसम बहुभुजाकृतीला 15 बाजू आहेत, 15 बाजू आहेत तर तिच्या प्रत्येक आंतरकोन किती अंशाचा असेल. मग प्रत्येक आंतरकोन काढण्यासाठी आपण काय करतो n-2 180 छेदामध्ये काय करतो n करतो. छेदामध्ये काय करतो n करतो. आता मला सांगा 15 गुणिले काय करणार 180 आणि छेदामध्ये काय घेणार 15 घेणार. मग 15 मधून 2 गेले 13 गुणिले 180 छेदामध्ये काय येणार 15. मग 15 ने याला भाग जातो, 15 एके 15 3 राहिलं 15 दोन्ही 30 म्हणजे 13 गुणिले काय आलं 12. 13 गुणिले काय आलं 12. 13 गुणिले काय आलेलं आहे 12 आलेले आहे. 13 गुणिले काय आहेत 12. मग आता क्रमवार 2 नैसर्गिक संख्येचा गुणाकार करायचा असेल
तर एकतर लहान संख्येचा वर्ग करा, त्यामध्ये तीच संख्या प्लस करा, किंवा मोठ्या संख्येचा वर्ग करा, त्यामधून तीच संख्या वजा करा. मला सांगा 12चा वर्ग किती रे? 144. आणि त्यामध्ये 12 प्लस करा, 4 5 6, हे 5 आणि हे 1, यांचा गुणाकार किती आला? 156. आणि हेच त्याचं उत्तर असेल, पर्याय क्रमांक 1. बघा, याचा गुणाकार या पद्धतीने करत राहू नका रे बाळा. 13 तुम्ही कसं घेणार? कोणत्यात घेणार? 13 गुणिले 12, 3 1 3, 3 2 6, 2 1 2, 1 घर सोडणार, 3 1 3, 1 1 1, 6 5 1, असं करू नका. मी काय सांगितले? ट्रिक लक्षात आली? बघा, मी एक 8 तासाचा व्हिडिओ टाकलेला आहे संख्या टॉपिकवर, त्यामध्ये ह्या सर्व ट्रिक मी काय केलेल्या आहेत? दिलेल्या आहेत. ठीक आहे. हा, काय करायचं? याचं क्रमवार 2 नैसर्गिक संख्येचा गुणाकार करायचा असेल तर लहान संख्येचा वर्ग करा, त्यामधून तीच संख्या प्लस करा, किंवा मोठ्या संख्येचा वर्ग करा, त्यामधून तीच संख्या वजा करा. पहिला टाइप कंप्लीट झाला. दुसऱ्या टाइप कडे येऊ. प्रकार क्रमांक 2 मध्ये बघा आपल्याला कसे प्रश्न आहेत. टाइप क्रमांक 2 मध्ये काय म्हणतो बघा, एका सुसम बहुभुजाकृतीच्या अंतरकोनांच्या मापांची बेरीज 1080 अंश आहे, तर त्या आकृतीचा, असं पाहिजे, तर त्या आकृतीला बाजू किती असतील? तर त्या आकृतीला बाजू किती असतील? बघा, आता आपल्याला काय दिलं त्यांनी प्रश्नामध्ये नीट बघितलं तर आपल्याला काय दिली? आंतरकोनांच्या मापांची बेरीज दिली. आंतरकोनांच्या मापांची बेरीज दिली. मग आंतरकोनांच्या मापांची जर बेरीज दिली तर आपल्याला इथं काय वापरलं पाहिजे हे लक्षात यायला पाहिजे. आंतरकोन म्हणलं तर आंतरकोनांच्या 2 गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. आंतरकोनांच्या जर प्रत्येक आंतरकोन काढायचा असेल तर n-2 180 छेदामध्ये येईल. आणि आंतरकोनांच्या मापांची बेरीज जर काढायची असेल, आंतरकोनांच्या मापांची बेरीज जर काढायची असेल, बघा लक्षात घ्या, आंतरकोनांच्या मापांची जर बेरीज मला काढायची असेल तर मी कशी काढतो? n-2 गुणिले काय करतो? 180. काय करतो? 180. मग ह्याच कन्सेप्टवर आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. ह्याच कन्सेप्टवर आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. कसं? बघा, आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती दिली? 1080 बरोबर n-2 गुणिले काय आलं? 180. हे गुणाकारात इकडे येताना भागाकारात जाईल. 1080 छेदामध्ये काय आलं? 180 बरोबर. इकडे काय राहिलं? n-2 0 0 कट झालं, 0 0 कट झालं. मग 18 सक 108 दरसे, 18 सक 108 दरसे, इकडे काय राहिलं? 6 बरोबर n-2. बघा, हे मायनस इकडे जाताना प्लस होईल. मग n बरोबर 6 + 2. मग n बरोबर का 6 7 8. n म्हणजे बाजू, n म्हणजे बाजू. मग बाजू किती आल्या? 8. मग या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. बाजू किती आल्या? 8 आलेल्या आहेत. लक्षात आलं का? बघा, 3च फॉर्म्युले तुम्हाला दिलेले आहेत, त्याच्यामध्ये 2च महत्वाचे आहेत ज्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. मी ज्या ज्या गोष्टी सुरुवातीला दिलेत त्या एका बाजूला लिहून ठेवा, जिथे तुम्ही अभ्यास करता तिथे लावा. हा प्रश्न 100% विचारला जाईल आणि तुम्ही हे प्रश्न काही एकदम सिंपल आहे हो, एकदम सिंपल आहे. ठीक आहे, फक्त प्रॅक्टिस करा. सेम याच्यावर अजून एक प्रश्न बाजू काढायचा घेऊ. बघा, एका सुसम बहुभुजाकृतीच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती आहे? 44 40 1440 आहे, तर त्या आकृतीला बाजू किती असतील? तर त्या आकृतीला बाजू किती असणार आहे? बघा, मग आंतरकोनांच्या मापांची बेरीज आपल्याला जर आंतरकोनांच्या मापांची बेरीज बरोबर आपण काय करतो? n-2 गुणिले काय करतो? 180 अंश असते. किती असते? 180 अंश असते. हे प्रत्येकाला माहित आहे. मग बेरीज किती दिली? 1440 अंश बरोबर n-2 गुणिले काय येणार? 180. बघा, हे गुणाकारात आहे, भरपूर जण प्लस वाटते. मग इकडे येताना भागाकार. बघा, 1440 छेदामध्ये काय येईल? 180 बरोबर काय आलं? n-2. बघा, 0 0 कट झाला, 0 0 कट झालेला आहे. मग 18 8 144 144. 18 8 किती होतात? 144. मग इथं काय राहिलं? 8 बरोबर n-2 मायनस आहे, इकडे येताना प्लस. 8 + 2 बरोबर n. 8 आणि 2 10. मग n ची किंमत किती आली? 10. म्हणजे त्याला बाजू किती असतील रे? 10. पर्याय क्रमांक 3. आपण पहिले काय केलं? अंतरकोन किती अंशाचा असेल या टाईपचा पहिला टाईप आपण बघितला. अंतरकोन किती अंशाचा असेल? ठीक आहे.
अंतरकोन किती अंशाचा असेल? पहिल्या टाईपचा जर विचार केला तर अंतरकोन 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 किती अंशाचा अंशाचा ठीक आहे, या टाईपचा प्रश्न. दुसरा टाईप विचारला आपण आपण काय केलं? बाजू. दुसरा टाईप आपण काय केला? बाजू. बाजू काढा. काय काढा? बाजू काढणे. बाजू काढणे. बघा हे हे पण माहिती असावं आपल्याला. आपल्याला काय काढायचं आणि आपण काय कन्सेप्ट वापरली आहे. बाजू काढणे. प्रकार 3 बघा. प्रकार 3 मध्ये आपल्याला कसे प्रश्न विचारले जातात लक्षात घ्या. बघा प्रकार 3 मध्ये काय म्हणतो बघा, एका सुसम बहुभुजाकृतीच्या अंतरकोनांची बेरीज 1260 आहे. तर तिच्या प्रत्येक अंतरकोन व प्रत्येक बाह्य कोनाचे गुणोत्तर किती? म्हणजे आपल्याला काय विचारतात? तिसऱ्या टाइप मध्ये अंतरकोन कोन व बाह्य कोन व बाह्य कोन गुणोत्तर यांचे काय? गुणोत्तर यांचे गुणोत्तर काढणे. मग बघा सिंपल प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला आल्यावर नंतर आपल्याला काय होते? अडचण होते. अरे कसे काढावं गुणोत्तर? आपल्याला सुसम हेच माहित नाही, सु म्हणजे समान असे काही आहे. तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. मग बघा आपल्याला काय दिली? अंतरकोनांची बेरीज दिली. काय दिली रे? बेरीज दिलेली आहे. मग बेरीज जर आपल्याला दिलेली आहे तर आताच तुम्हाला सांगितलं अंतरकोनांच्या मापांची बेरीज जर काढली, अंतरकोनांच्या मापांची बेरीजचा जर आपण विचार केला तर n-2 गुणिले काय करतो? 180 करतोय. गुणिले काय करतो? 180 करतोय. यस यानो? यस सर. मग मला सांगा आपण सरळ 1260 बरोबर n-2 गुणिले काय करणार? 180. मग आता इथं डायरेक्ट भाग देतो आम्ही, हे इकडे घेत नाही. हा 0 कट झाला. 0 काय झाला? कट झालेला आहे. मग याने जर भाग दिला तर बघा 18 126 असे 126 असे म्हणजे 18 एके 18 आणि 18 126 असे. मग 7 बरोबर n-2. मग हे 7 + 2 बरोबर काय आलं? n. मग 7 8 9 म्हणजे n ची किंमत किती आली? 9 आलेली आहे. म्हणजे आपल्याला काय भेटली? बाजू भेटलेली आहे. काय भेटलेली आहे? बाजू भेटलेली आहे. मग आपल्याला जर बाजू भेटली असेल आणि प्रत्येक अंतरकोन जर आपल्याला काढायचा असेल तर बघा प्रत्येक अंतरकोन बरोबर आपण काय करतोय? बेरीज छेदामध्ये काय घेणार? बाजू. बेरीज किती आहे? 1260 आणि बाजू किती आहेत? 9. बाजू किती आहेत? 9. मग आता 9 ने जर भाग दिला, 9 एके 9, 3 राहिलं, 9 चौक 36 म्हणजे किती आलं? प्रत्येक अंतरकोन किती अंशाचा असेल? 140 अंशाचा असेल. किती असेल? 140 अंशाचा असणार आहे. ठीक आहे, 140 अंशाचा. मग आता इथं आपल्याला 140 अंश भेटलेला आहे. त्यानंतर अंतरकोन आणि बाह्यकोन मला सांगा. बघा अंतरकोन प्लस बाह्यकोन यांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. किती असते? 180 अंश. अंतरकोनाच्या मापांची बेरीज किती भेटली? 140 अंश प्लस बाह्यकोन बरोबर काय आलं? 180 अंश. बघा हे प्लस इकडे जाताना मायनस होईल. मग बाह्यकोन बरोबर 180 मायनस 140. मग बाह्यकोन माझा किती येईल? 40 अंशाचा येईल. बाह्यकोन माझा किती येईल? 40 अंशाचा येणार आहे. मग मला अंतरकोन भेटला आणि बाह्यकोन भेटला. आपल्याला गुणोत्तर पाहिजे. गुणोत्तर पाहिजे. मग गुणोत्तर बरोबर कशाचं पाहिजे? सुरुवातीला काय आहे? अंतरकोन आणि नंतर काय आहे? बाह्यकोन. मग आता मला सांगा अंतरकोन किती मापाचा आहे? 140 अंशाचा आहे आणि बाह्यकोन किती आला? 40 अंशाचा. 0 कट झाला. बे दुनी 4 बे 7 14 म्हणजे गुणोत्तर काय येईल? 7:2 पर्याय क्रमांक 4. गुणोत्तर काय येणार आहे? 7:2 पर्याय क्रमांक 4 हे का असेल रे बाळा? त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघ.
एका सुसम बहुभुजाकृती आंतरकोनांच्या मापांची बेरीज एवढी आहे, तर प्रत्येक आंतरकोन व बाह्य कोनांचं गुणोत्तर किती असणार आहे? हे तुम्हाला होमवर्क साठी आहे. याचं उत्तर मला कमेंट मध्ये द्यायचं आहे. याचं उत्तर मला कमेंट मध्ये द्यायचं आहे. सोडून तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आलं लक्षात? काय करायची? प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. हा, याची पीडीएफ मी टेलिग्रामला टाकतो. टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. सोल्युशन जेव्हा पीडीएफ टाकेल तेव्हा त्याचं सोल्युशन सुद्धा मी टाकून देईल. ठीक आहे. प्रकार क्रमांक 4. प्रकार क्रमांक 4 आणि हा शेवटचा टाईप आहे. शेवटचा टाईप बघा, शेवटचा टाईप याच्यावर काय करतात? आपल्याला पटीवरील उदाहरणं विचारतात. पटीवरील उदाहरण उदाहरण पटीवरील उदाहरण. आंतरकोन बाह्य कोनाच्या एवढा पट आहे, बाह्य कोन आंतरकोनाच्या एवढा पट आहे. तर असे जे प्रश्न विचारतात त्यावर आपल्याला सोडवायचं आहे. जसं पहिला प्रश्न आहे, काय म्हणतो बघा, पहिल्या प्रश्नाचा जर आपण विचार केला तर हे 3 पट आहे. बघा, ऊ झालेला आहे. टायपिंग मध्ये थोडीशी झालेला आहे. 3 पट. पुढचा बघू. हा 5 पट नाहीये बघा. हा 5 पट पण नाहीये. इथं आहे हा प्रश्न 1/5 पट. ठीक आहे. 1/5 पट आणि हा 4 पट. ओके. तर बघा, एका सुसम बहुभुजाकृतीचा आंतरकोन हा बाह्य कोनाच्या, बघा लक्षात घ्या, बघा ज्याच्या सोबत च्या असतो, आधी लक्षात घ्या बघा, हे पण एकदम ट्रिकने सोडून देतो. आधी इथे लिहितो बघा, ज्याच्या सोबत सोबत च्या च्या तिथे तिथे ज्याच्या सोबत च्या च्या तिथे 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 डॉट द्या, तिथे डॉट द्या, डॉट द्या. आणि ज्याच्याशी कंपेअर केलं, ज्याच्याशी 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 कंपेअर केलं, ज्याच्याशी तुलना केली, तुलना केली केली तिकडे तिकडे बाणाचं टोक न्या, बाणाचं टोक. कसं सर? आता लक्षात घ्या, ही लाईन फक्त लिहून ठेवली तुमच्या माहितीसाठी, पीडीएफ मध्ये राहील. बघा, आपल्याला अंतरकोन आणि काय आहे? बाह्य कोन. बाह्य कोन. बघा, नियम काय सांगतोय? तो काय म्हणतो बघा, आंतरकोन बाह्य कोनाच्या, बघा बाह्य कोनाच्या इकडे डॉट दिला आणि कोणाशी कंपेअर केलं? आंतरकोनाशी कंपेअर केलं. कोणाशी केलं? आंतरकोनाशी. बाणाचा टोक इकडे नाही. किती पट? 3 पट. जिकडे बाणाचं टोक, आता बघा 3 पट म्हणजे याच्या छेदामध्ये काही नसतं म्हणजे 1 असतं, याच्या छेदामध्ये काही नसतं म्हणजे 1 असतं. मग जिकडे बाणाचं टोक तिकडे अंशामधली संख्या न्या आणि जिकडे डॉट असतो तिकडे छेदामधली संख्या ठेवा. तिकडे छेदामधली संख्या ठेवा. मग आता मला सांगा, आताच आपण बघितली आंतरकोन आणि बाह्य कोन यांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. यस या नो? यस सर. पण ऍक्च्युली आंतरकोन आणि बाह्य कोन यांच्या मापांची बेरीज किती झाली? 4. 4 नसून किती दिली? 180. बघा, 4 नसून किती दिली? 180 दिलेली आहे. 4 नसून किती दिली? 180 दिलेली आहे. मग 4 ने जर 180 ला भाग दिला, तर भाग दिल्याच्या नंतर बघा, 4 7 24, 4 चौक 16, 16 आणि 4 पंचे 20. किती पट? 45 पट. मग हे बाह्य कोन 1 न राहता 1 ची 45 अंश पट केली तर किती झाला? बाह्य कोन 45 अंशाचा. आणि आंतरकोन 3 न राहता 3 ची 45 पट केली तर 5 त्रिक 15, हातचा आला 1, 4 त्रिक 12 आणि 1 13, 135 अंश आलेली आहे. पण हे आपलं उत्तर आलं का? नाही. त्याने काय विचारलं? त्याने काय विचारली? बाजू विचारली. आकृतीची काय विचारली? बाजू. आता या दोघांकडून तुम्ही बाजू काढू शकताय. दोघांकडून काय काढू शकताय? बाजू. आता समजा आपल्याला बाह्य कोनांवरून बाजू काढण्याचा प्रयत्न करा, जिथे तुम्ही सोप्या पद्धतीने काढू शकता. सोप्या पद्धतीने काढू शकता. परंतु तुम्ही जर आंतरकोनावरून जर बाजू काढायला गेले, आंतरकोनावरून, तर थोडीशी कठीण होईल. आंतरकोनांवरून काढायला गेलं तर कसं? बघा, आंतरकोनावरून जर आपल्याला बाजू काढायची असेल, बाजू काढायची असेल तर आपण कुठपर्यंत दिसतंय बघा, आंतरकोनांवरून जर बाजू काढायची असेल, बघा एवढं दिसतंय. बरं, एवढं ह्याच्यात सोडून नाही होणार.
बघा मी इथंच लिहितो, मग वाटलं तर पुसून टाकतो. बघा अंतर कोणावरून जर आपल्याला बाजू काढायची असेल तर आपण काय करतो, n-2 गुणिले 180, 180 छेदामध्ये काय करतो n, बरोबर याची बेरीज किती आली 135. बघा हे गुणाकारात इकडे जाताना भागाकारात इकडे जाताना गुणाकारात, मग n-2 180 बरोबर काय आलं 135 गुणिले n, 135 गुणिले n. आता याला भाग दिलं तर 5 ने भाग द्या. बघा 5 ने जर भाग दिलं तर 5 त्रिक 15 आणि 5 सक 30, परत 5 दुने 10 आणि 5 सत्ता 35. 9 ने भाग दिलं 9 चौक 36, 9 त्रिक 27. मग बघा 4 गुणिले n 4n मायनस 4 एके 4, 4 दुनी 8 बरोबर 3n. n एका बाजूला घेतलं, बघा हे 4n जसंच्या तसं हे प्लस इकडे येताना मायनस 3n बरोबर, हे मायनस इकडे जाताना प्लस, मग 4n मधून 3n गेलं, राहिलं काय n बरोबर 8, म्हणजे बाजू किती आल्या 8, पर्याय क्रमांक 3. आता बघा या प्रोसेसने गेलो तर किती कठीण झालं, आपल्याला थोडंसं सोडवायला अडचण झाली. मग बाह्य कोनावरून जर आपण सोडवला तर हे एकदम सोपं आहे. बाह्य कोनावरून जर आपण सोडवला तर हे एकदम सोपं आहे. कसं, बघा बाह्य कोन काय सांगतोय, बाह्य कोनांच्या मापांची बेरीज किती असते 300, सर्व बाह्य कोनांच्या मापांची बेरीज 360, छेदामध्ये काय करतो n, छेदामध्ये काय करतो n करतो, छेदामध्ये काय करतो n करतो, काय करतो n करतो. आता मला सांगा 360 ला जर मी 45 ने भाग दिला तर आता 45 चा पाडा येत नसेल तर काय करावं, नाही येत तर काय करावं, भाग देऊ 5 ने. बघा 5 9 45, 5 7 35 आणि 5 9 5 5 5 2 10 आणि 9 8 72. मग आले का बाजू, बाजू किती आल्या 8 आलेल्या आहेत. म्हणजे दोन्ही बाजूवरून तुम्ही बाजू काढू शकताय. बाह्य कोन घेतलं तर 360 छेदामध्ये n आणि अंतर कोन घेतलं तर अंतर कोनाचा फॉर्म्युला तुमचा या प्रकारे आहे. अंतर कोनाचा फॉर्म्युला तुमचा या प्रकारे आहे, ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. लक्षात पुढे जाऊ. बघा आता हा प्रश्न बघा, एक सुसम बहुभुजाकृती अंतरकोन 1/4 पट आहे तर त्या आकृतीना बाजू किती असतील, तर त्या आकृतीच्या बाजू किती. आता बघा 1/5 पट, आता 5 पट नाही दिले 1/5 पट दिले, 1/5 पट दिलेले आहेत. पण त्यांनी काय म्हणलं बघा इथं आकृती बघा, बाह्य कोन अंतरकोनाच्या, बघा आपल्याला कोणाशी कंपेअर केलं हे लक्षात घ्या. या प्रश्नामध्ये कसं होतं उलट, बघा इथं होतं अंतरकोन बाह्य कोनाच्या, मग आपल्याला हे कंपेअर करताना थोडंसं लक्षात घ्या. बघा मी इथे लिहिलं बघा, बाह्य बाह्य आणि काय लिहिलं अंतर, अंतर. बघा बाह्य कोन आणि अंतरकोन यांच्या मापांची बेरीज किती असते रे 180 अंश असते सर. यस यस. पुढे त्यांनी काय म्हणलं बघा, बाह्य कोन अंतरकोनाच्या, अंतरकोनाच्या किती आहे 1/5 पट. जिकडे बाणाचं टोक तिकडे अंशामधली संख्या आणि जिकडे डॉट तिकडं छेदामधली संख्या. मग दोघांची बेरीज केली तर बेरीज किती आली 6. 6 नसून किती असते 180, 6 6 2 12, 6 3 18, किती पट 30 पट. मग आपल्याला काढायची संख्या, मग 1 न राहता 1 ची 30 पट किती झाली 30 अंश, हा आला बाह्य कोन, आणि हा 5 न राहता 5 ची 30 पट 5 त्रिक 15, हे काय आलं माझं 150, हे काय आलं माझं 150 अंश आलेलं आहे. हे काय आलेलं आहे माझं 150 अंश आलेलं आहे. किती आलेलं आहे 150 अंश आलेलं आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला काय काढायचे बाजू काढायचे. मग बाजू इथून आपल्याला तुम्हाला सांगितलं बाजू काढताना काय केलं जातं, बाजू काढताना 360 छेदामध्ये n, मग 360 छेदामध्ये काय करणार 30, 0 0 कट झाला, 3 1 3, 3 2 6, किती बाजू असतील 12 बाजू असणार आहेत. याच्यावरूनही तुम्ही काढू शकताय, याच्यावरूनही तुम्ही काढू शकताय. काय सांगितलं होतं n-2 180 छेदामध्ये काय आहे n, बरोबर याची बेरीज किती आली 150 आलेली आहे. किती आलेली 150. आता बघा इथल्या इथं भाग देतो, लक्षात घ्या 0 0 कट झाला, 0 0 कट झाला, 3 5 15 आणि 3 6 18, मग 6n मायनस 6 6 6 2 12 बरोबर, भागाकारात गुणाकारात 5n, मग हे 6n मायनस 5n बरोबर काय आलं 12, 6n मधून 5n गेलं n बरोबर 12, म्हणजे बाजू किती आल्या 12 आलेल्या आहेत. दोन्ही ठिकाणावरून तुम्ही काढू शकता. ठीक आहे. आता हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे. बघा एका सुसम बहुभुजाकृती याच्या बाह्य कोनांची बेरीज
अंतर्कोन व बाह्य कोनाच्या 4 पट आहे तर आकृतीला बाजू किती असणार आहेत? ह्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला, टॉपिक कसा वाटला, शिकवलेलं समजतंय का, कोणता टॉपिक तुम्हाला अडचण जाते, मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चालेल. त्यानंतर हा आपला ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशन मध्ये सर्व काही दिलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे ऍप डाउनलोड करा. वीकेंडमध्ये ह्या बॅचेस सुरू आहेत, ह्या फाउंडेशन बॅचेस आहेत, अंकगणित, मराठी आणि बुद्धिमत्ता. ठीक आहे. त्यानंतर सेपरेट बॅच पाहिजे असेल, त्रिशूल बॅच गणित बुद्धिमत्तेची आहे. त्यानंतर गणित बुद्धिमत्ता मराठी पाहिजे असेल ती पण अवेलेबल आहे. ठीक आहे. त्यानंतर पोलीस भरतीची PYQ बॅच आहे. हिच्यामध्ये फक्त ना फक्त क्वेश्चन्स आहेत, फक्त क्वेश्चन्स आहेत. जवळजवळ 2900 प्लस क्वेश्चन्स आहेत, म्हणजे 3000च्या जवळपास क्वेश्चन्स आहेत 3 वर्षाचे. ठीक आहे. त्यानंतर ही टेस्ट आहे, या टेस्ट मध्ये सर्व अपडेट दिलेलं आहे. चलो, तर हे होते आजचा टॉपिक भूमितीचा, तो म्हणजे सुसम बहुभुजाकृती. कशी वाटली, समजली का, सोपी आहे का? कमेंटमध्ये प्रत्येकाने सांगत राहा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करत राहा. व्हिडिओ आवडत असेल, कंटेंट चांगलं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. चालेल, आज थांबूया. आजच्यासाठी एवढंच. वंदे मातरम. धन्यवाद.